ठाणे शहरातील पाचपाखडी परिसरात असलेल्या विश्वेश्वर महादेव मंदिरामध्ये देखील आज महाशिवरात्रीचा सण अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला। आज सकाळपासूनच या ठिकाणी महादेवाचं दर्शन घेण्यासाठी आणि अभिषेक करण्यासाठी भाविकांच्या रांगा लागल्याचं चित्र बघायला मिळालं। विश्वेश्वर महादेव मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध होतं। त्यामुळे या मंदिराबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणात आकर्षण हे भाविकांमध्ये असल्याचं दिसून येतं। आज सकाळपासूनच या ठिकाणी भाविकांनी गर्दी केली होती, मात्र मंदिर व्यवस्थापनाच्या वतीने भाविकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये या दृष्टिकोनातून चोख व्यवस्था करण्यात आली होती। महाशिवरात्रीनिमित्त मंदिर परिसर सजवण्यात आला होता, असं व्यवस्थापन मंडळाच्या वतीने श्री सतीश शेठ यांनी ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं। भाविक दरवर्षी या ठिकाणी आवर्जून येतात, आपल्या महादेवाचं दर्शन घेतात आणि या ठिकाणी येऊन शंकराच्या पिंडीवर अभिषेक करत असतात। यावर्षी देखील हेच चित्र दिसून आलं। आबालवृद्ध नागरिक या ठिकाणी एकत्र असल्याचं चित्र बघायला मिळालं। आज नौपाडा भागामध्ये विश्वेश्वर महामंदिरामध्ये गेली जवळजवळ 30 वर्ष या ठिकाणी महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो आणि 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन या ठिकाणी विश्वेश्वर महादेव मंदिरामध्ये होतं आहे। एक मोठा आनंद आज या ठिकाणी झालेला आहे। विशेष म्हणजे पाचपाखडी एरियामध्ये 12 ज्योतिर्लिंग असलेलं शिवजीचं हे एकमेव टेम्पल आहे। किंबहुना ठाण्यामध्ये म्हटलं तरी हरकत नाही आहे। साधारण याची स्थापना जी 12 ज्योतिर्लिंगाची आहे ती आत्तापर्यंत 15 वर्षापूर्वी केलेली आहे आणि मी स्वतः ते स्थापना करायच्या अगोदर प्रत्येक ज्योतिर्लिंगामध्ये गेलो, ज्योतिर्लिंगाचा अभ्यास केला आणि त्याप्रमाणे जयपूर येथनं ही आम्ही मूर्ती बनवून घेतल्या आणि त्याच्यानंतर ही प्रतिष्ठापना केली। त्याप्रमाणे तिथपासून या मंदिराला खूप म्हणजे प्रकारे आजूबाजूचे भक्त येतात आणि त्यांना दर्शन व्हावं या इच्छेने आम्ही ही स्थापना केलेली। शेजारचे ठाणे शहरातले सगळे बरेचसे शिवभक्त हे मोठ्या संख्येने इथे येतात। आज जरी आपण बघितलं तरी फार मोठी इथे रांग लागलेली आहे दर्शनासाठी। सकाळपासून सकाळी म्हणजे पहाटे 5 वाजल्यापासून दर्शनासाठी रांग आहे, ती संध्याकाळपर्यंत चालेल। आणि ह्यावर्षी आपला कुंभमेळा प्रयागराजला आहे, त्यानिमित्ताने आज आम्ही संध्याकाळी एक पालखी जी शंकर शिवलिंगाची आहे ती आम्ही पालखी सोसायटीमध्ये फिरेल आमच्या, आणि ही यावर्षीच आम्ही सुरू करतो आहे। माझं नाव अजिंक्य आहे आणि मी गेले 10 वर्ष या मंदिरामध्ये येतो। आम्ही राहायला इकडे पाचपकडीमध्येच होतो, पण आता आम्ही गेले 4 वर्षाला कोलशेतला शिफ्ट झालो आहे, पण आम्ही इकडे येतो बऱ्याचदा। महाशिवरात्रीला तर नक्की येतो। सुजाता एकनाथ मगदूम, मी राहते कोलशेत रोडला, पण आधी इथे राहत होते 4 वर्षापूर्वी। पण तिथेही नंदीबाबाचं मंदिर आहे, जावंसं वाटतं तिथे, नाही असं नहीं है, पण इथे पाय माझे ओढले जातात, एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते। मारो नाम तनिष है, હું અહીંયા મંદિરથી રોજ ડેલી આવું છું। કોલશેક માથે રહ્યું છું, કૃષ્ણા ટેમ્પલ રા બાજુ માથે સમરીન માથે, તો અહીંયાથી આવું હું રોજ અહીંયાથી આવું તો મારી થકાન પૂરી દૂર हो जावे। 12 જ્યોતિર્લિંગ મંદિર है, मस्त मंदिर है, दर्शन करवा आओ आणि मस्त दर्शन विर्शन भेटे। जय स्वामीनारायण। ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रति ग्रॅम केवळ 250 रुपयांची घडणावळ सोने, चांदी, हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स, आईस फॅक्टरी, तलावपाळी, स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथेही भवानी ज्वेलर्स।